राजकारण म्हटलं की एकमेकांवर टीका नक्कीच होतात, मग ते भाजपच्या नेत्यांवर असो किंवा काँग्रेसच्या नेत्यांवर असो. असंच काहीसं नागपुरात होताना दिसून येत आहे. झालं असं, भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांच्यावर टीका केल्यात. मात्र प्रतिउत्तरात आमदार अभिजित वंजारी यांनी देखील आता त्यावर प्रतिक्रिया देत टीका केल्यात. नेमके दोन नेते काय बोललेत पाहूया. ज्या काँग्रेस पक्षामध्ये अभिजित वंजारीची फजियत झाली आहे, ज्या काँग्रेस पक्षामध्ये अभिजित वंजारीला कोणी वाव देत नाही, 2024ची निवडणूक असो की 2019ची विधानसभा असो, अभिजित वंजारीने पूर्व नागपूरमधून पळ काढला. कारण त्याला माहीत होतं का पूर्व नागपूरमधून लढलो तर आपली जमानत जप्त होईल, आणि म्हणून काँग्रेसमध्ये त्याची काय परिस्थिती आहे हे त्यांनी स्वतःच अगर चिंतन केलं तर त्याचे उत्तर त्याला निश्चित स्वरूपात मिळेल. राहिलं का बा, त्यांनी माझ्या मुलाबद्दल खूप आपुलकी त्यांनी दाखवलेली आहे. माझी विनंती आहे का भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये हे जमीन आसमानचा फरक आहे. काँग्रेसमध्ये परिवारवाद, वंशवाद हा फार मोठ्या प्रमाणात आहे, आणि त्यामुळे तुम्ही चित्र अगर पाहिलं असेल, तुम्ही नागपूरचे चित्र पहा, महाराष्ट्राचे चित्र पहा, काँग्रेसने परिवारवाद मोठ्या प्रमाणात चालवलेला आहे. आणि म्हणून अभिजित वंजारीला माझ्या पोराची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. आपलं स्थान त्यांनी काँग्रेसमध्ये आणखीन मजबूत करावं. कारण महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये अन्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर अन्याय करून काही उद्योगपतीला पैशाच्या माध्यमातून त्यांनी तिकीट वाटलेले आहे. हे चित्र तुमच्या नजरेच्या समोर आहे, जनतेच्या बी नजरेच्या समोर आहे. आणि म्हणून तुम्ही पूर्व इतिहास पाहिला असेल, या काँग्रेसने अन्य कार्यकर्त्यावर लगातार अन्याय करत आले. कार्यकर्त्याच्या कधी ते भावना जाणून घेत नाही. आणि आज त्यांनी माझ्या मुलाला जी ऑफर दिली, माझा मुलगा हा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याच्या रूपाने काम करत आहे. आणि त्यांनी स्वाभाविक आहे का कोणी बी असे तो तिकीट मागेल, परंतु मी काही त्याचं समर्थन केलं नाही. मी काही त्याच्या या विषयावर कधी नेतृत्वाशी बोललो नाही. आणि म्हणून पक्षाने जो काही निर्णय घेतला तो निर्णय योग्यच आहे. कारण महाराष्ट्रामध्ये बी केंद्राने निर्णय घेतला आहे का करणमध्ये असलेले आमदार, खासदार, मंत्री यांच्या मुलाला तिकीट देण्यात येऊ नये. हा योग्य निर्णय आहे. पण मध्य नागपुरामध्ये तर तिकीट दिलं आहे नाही, त्याच्यामध्ये असं त्या केंद्राच्या आदेशामध्ये आहे का जे करंट आमदार, खासदार आणि मंत्री असेल त्यांच्या परिवारामध्ये त्यांच्या मुलाबाळाला तिकीट देऊ नये हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, केंद्राच्या संघटनेने घेतला आहे. दुसरं, माजी आमदार असतील किंवा आमदार, खासदार असतील, त्यांचे मुलं अगर अगोदर चुनाव लढले असेल तर त्यांच्यावर विचार व्हावा, अशा प्रकारची भूमिका संघटनेनं घेतलेली आहे. आणि म्हणून जो कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्याच्या हिशोबाने त्या ठिकाणी व्हावं. आणि भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्यालाच वाव त्या ठिकाणी मिळते. परिवारवाद हा भारतीय जनता पक्षामध्ये नाही आहे. आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल का नागपूर शहरामध्ये आज जिकडे तिकडे तुम्ही कोणीकडे बी अगर गेला, आज संघटनेच्या माध्यमातून असेल, विकासाच्या माध्यमातून असेल, पक्ष एकजुटीने त्या ठिकाणी उभा आहे. अभिजित वंजारीला स्वतःची चिंता त्यांनी स्वतः करावी आणि नागपूर शहरामध्ये त्यांची काय परिस्थिती आहे हे त्यांनी जाणून घ्यावे. माझ्या नेतृत्वावर याच्यावर काँग्रेसवाल्याची मानसिकता बिघडलेली आहे. कारण काँग्रेसवाले हे लगातार यांची 10-12 वर्षापासून पिछेहाट होता. आपल्यालाही माहीत आहे का पूर्व नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. कोणालाही उभं केलं तरी तो निवडून यायचा. परंतु या 10-15 वर्षामध्ये जे आम्ही मेहनत केली, संघटनेने मेहनत केली, सगळ्याला घेऊन आम्ही हे केलं. आणि त्याच्यामुळे काँग्रेस हे पूर्व नागपूरमधून नेस्तनाबूत झाले. 2024च्या निवडणुकीमध्ये अभिजित वंजारी असो का कोणी असो, कोणीच तिकीट मागितली नाही. त्यांना माहीत होतं इथून लढलं तर आपली जमानत जप्त होईल. आणि म्हणून पूर्व नागपूर हा भाजप संघ आहे. रोहितने तिकीट मागितली होती हे खरं आहे, परंतु पक्षाच्या अंतर्गत
तो जो काही निर्णय झाला तो त्यांनी मान्य केलेला आहे आणि राजीनामा देण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही, काही घेणं नाही देणं नाही. हे या काँग्रेसवाल्याची मानसिकतेचा हा परिचय मीडियावाल्याने बी हा विषय चालला, लेकिन याचा काही संबंध येत नाही. आणि काँग्रेसची चर्चा सुरू आहे, काँग्रेसच्या आम्ही मोठं पद देऊन याच्याही सुद्धा दूरपर्यंत संबंध नाही. मग आता ते बीजेपीतच आहेत रोहित खोपडे. बिलकुल सगळे कार्यकर्ते बीजेपीत आहे. निवडणुकीचा प्रचार करणार बिलकुल 100%. आता मला सांगा, कृष्णाभाऊ खोपडे हे पूर्व नागपूरचे 4 टर्मचे आमदार आहे. त्यांचा मुलगा रोहित खोपडे यांनी तिकीट मागितली होती. काल परवा त्यांनी नाराजगिरी किंवा त्यांनी रागाच्या भरात म्हणा किंवा कसंही राजीनामा दिला आपल्या सदस्यपदाचा, हे सत्य आहे. मग आम्ही काय समजावं की बा तो वडिलांवर नाराज आहे, पक्षावर नाराज आहे, रोहितनी यावं. कुटुंब विभक्त होतात, अनेक वेळा विचार आपले विभक्त होतात, आपण दुसऱ्या विचारामध्ये सामील होतो. अनेक लोक पाहतो आपण की कधी शिंदे सेनेमध्ये, कधी राष्ट्रवादीमध्ये, कधी दुसऱ्या राष्ट्रवादीमध्ये, कधी काँग्रेसचे माणसं भाजपमध्ये. तर मलाही तसंच वाटलं की बा रोहित खोपडे त्याला आता भारतीय जनता पार्टीमध्ये राहण्याची इच्छा नाही, म्हणून आमची खुली ऑफर आहे. रोहित जर आमच्या पक्षामध्ये आला तर महाराष्ट्रामध्ये शिव काँग्रेसमध्ये एक चांगलं पद देऊ आणि भविष्यामध्ये त्याला नगरसेवक पदाची तिकीट देऊ. त्यात चुकीचं काहीच नाही. वडील मुलांना न्याय देऊ शकले नाही असं देखील होत आहे आणि त्यामुळे संबंधित आणले गेले. नाही, न्याय तर अनेकांना नाही मिळालेला आहे. मी सांगितलं ना की ही ऐतिहासिक घटना आहे की नागपूर शहरामध्ये, महानगरपालिकेच्या किंवा संपूर्ण राज्यामध्ये अनेक शहरं पाहिले आपण, अनेक जिल्हे, आणि काँग्रेस पक्षानं अनेक वर्ष राज्य केलं. त्याही काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सिटिंग नगरसेवकांच्या तिकीट कटताना आपण पाहिलेला नाही. 108 नगरसेवक मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे होते. 64 सिटिंग नगरसेवकांच्या तिकीट यांनी कापल्या. मग आता त्यांनी उत्तर द्यावं की एक तर ते सगळे जे सिटिंग नगरसेवक होते यांचं काम चांगलं नव्हतं का, हे निष्क्रिय होते का, आणि मग जर हे कर्तृत्ववान होते तर मग हे आपल्याला भविष्यामध्ये डोईजड होणार का, म्हणून तुम्ही सर्वेक्षणावर तिकीट कापलं का, हा प्रश्न विचारावा लागेल ना. या पूर्व नागपूरमध्ये सुद्धा अनेक नगरसेवक चेतनाताई टांक होत्या, तुमचे देवेंद्र मेहर होते, तुमचे मनोज चाफले होते, तुमच्या मनीषा धावडे होत्या, तुमच्या रेखाताई आपल्या साकोरे होत्या. अनेक नगरसेवकांच्या तिकीट कापल्या. याचं उत्तर त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना द्यावं लागेल ना. आणि म्हणून ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून यावेळेस काँग्रेस पक्षाला लोक मतदान करणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आता तर वर्तमानपत्रामध्ये वाचलं की आपल्या डेहनकर ताईयात आपल्या माजी महापौर अर्चनाताई त्या माहेरी चालल्या गेल्या. अशा पद्धतीचे प्रकार आपल्याला या राजकारणामध्ये पाहायला मिळत आहे. हे दिवस आणले भाजपने, एवढं नक्की. रोहितची संपर्क झालेला आहे का, आणि समजा रोहितनी प्रतिसाद दिला तर काय त्याच्यासाठी नियोजन? नाही, इमिजिएटली रोहितनी जर आम्हाला प्रतिसाद दिला तर उद्याच्या उद्या आमचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधून रोहितला त्या ठिकाणी चांगलं पद देण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतडीची रिपोर्ट, नागपूर.